नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल आवटी, श्री ऑर्गॅनिक अँड ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण जैविक कीटकनाशकांबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपण नेहमी ऐकलं असेल, भगवद्गीतेमधला एक श्लोक आहे, अहस्तानी सहस्तानाम अपदानी चतुष्पादाम फाल्गुनी तत्र महता जेवो जवस्य जीवनम. याचा सरळ सरळ अर्थ जर घेतला तर प्रत्येक जीव हा दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे आपण प्रथम कीटकनाशकाचा वापर करण्याऐवजी जर निसर्गामध्ये ज्या काही बुरशी आहेत त्याचा जर वापर केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे कीटक नियंत्रण करता येईल. यासाठी मग कोणकोणत्या बुरशी आहेत याची आपण माहिती घेणार आहोत. त्यामध्ये मेटारायझियम एनासोप्ली, बिव्हेरिया बेसियाना, व्हर्टिसिलियम लिकानी या नैसर्गिक बुरशी आढळून येतात. यामध्ये आपण सुरुवातीला मेटारायझियम एनासोप्ली या बुरशीची माहिती घेऊया. तर मेटारायझियम एनासोप्ली जी बुरशी आहे ही कोणकोणत्या किडींना नियंत्रित करते, तिचं कार्य काय आहे आणि कसा याचा वापर करावा याची आपण माहिती घेऊया. मेटारायझियम एनासोप्ली प्रामुख्याने तुमच्या हुमणी असेल, भुंगेरे असतील किंवा मग वाळवी असेल आणि आळ्या यांचं प्रामुख्याने नियंत्रण करते. तर याचा वापर कसा करायचा, तर जेव्हा वातावरणामध्ये ओलावा असेल किंवा दमट हवामान असेल आणि उष्णता जास्त नसेल तर यावेळीचा वापर केला पाहिजे. वापर करताना मेटारायझियम एनासोप्ली 5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात जर आपण घेतली आणि तिचं जर फवारणी केली तर बऱ्यापैकी सुरुवातीला तुम्हाला रासायनिक कीटकनाशक वापरायच्या अगोदर चांगल्या प्रकारे 5 ते 7 दिवसामध्ये नियंत्रण मिळू शकतं. जेव्हा मेटारायझियमचे स्पोर्स, ज्याला आपण बीजाणू म्हणतो, हे जेव्हा कीटकांच्या संपर्कात येतात तेव्हा ते कीटकांच्या जोवरती एक लेयर असतो त्याला घट्ट चिकटतात आणि स्वतःमधून एक असं संप्रेरक तयार करतात की जेणेकरून तो कीटकांचा वरचा जो स्तर आहे तो विरघळवून टाकतात आणि त्याच्यामध्ये मेटारायझियमची बुरशी जी आहे ती सहज प्रवेश करते. प्रवेश केल्यानंतर कीटकांमधील सर्व पोषक द्रव्ये खाऊन घेते आणि त्यामुळं काय होतं की कीटकांचा मज्जासंस्था आणि पचनसंस्था निकामी होऊन कीटकांचा मृत्यू होत असतो. तर अशाच प्रकारे आपण मेटारायझियमचा वापर सुरुवातीला केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला विषमुक्त अन्न निर्माण करता येईल आणि जी अन्न साखळी निसर्गाची चालू आहे ही कंटिन्यू ठेवता येईल.